नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। काल दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा येथे बुलढाणा वनविभागाचे नवनिर्वाचित डी.एफ.ओ. जमीर शेख यांनी पदभार घेताच शेख सईद शेख कदीर व पदाधिकारी यांनी केला सत्कार। बुलढाणा वनविभागाला नवे नेतृत्व मिळाले असून नव्याने नियुक्त झालेले उपवन संरक्षक अधिकारी डी.एफ.ओ. जमीर शेख यांनी एप्रिल 24 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच त्यांच्या कामकाजाला सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून आगामी कामकाजाबाबत चर्चा केली। मागील डी.एफ.ओ. श्रीमती सरोज गवस यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर जळगाव खान्देश येथून जमीर शेख यांची बुलढाणा येथे नियुक्ती करण्यात आली आहे। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यालयात राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडावर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष याकूब पठाण तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। या भेटीदरम्यान वनविभागातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। विशेषतः विभागातील भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, जंगलतोड, वनाग्नी तसेच वन्यजीव संरक्षण या गंभीर मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले। यावेळी शेख सईद शेख कदीर यांनी वनविभागात पारदर्शकता आणण्याची आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावर उत्तर देताना डी.एफ.ओ. जमीर शेख यांनी आपल्या कामकाजाची स्पष्ट भूमिका मांडली। कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही। मी स्वतः फील्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल असे त्यांनी ठामपणे सांगितले। त्यांनी आपल्या मागील कार्यकाळातील अनुभव सांगताना निष्क्रियतेमुळे 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचेही नमूद केले। तसेच जंगलतोड, वनाग्नी व वन्यजीव संरक्षणाबाबत विशेष मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त करत जंगल वाचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। कुठेही बेकायदेशीर जंगलतोड होत असल्यास त्वरित कळवावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। या कार्यक्रमाला पत्रकार तथा जनता अधिकार साप्ताहिकाचे संपादक लियाकत खान, पत्रकार सय्यद युसुफ असलम शाह, राजेंद्र ससाणे, शासकीय कंत्राटदार शेख असलम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नव्या डी.एफ.ओ.च्या नियुक्तीमुळे बुलढाणा वनविभागात शिस्त, पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणी यावर अधिक भर दिला जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। काम करने की तरफ उनकी खुद की है।